आपल्याकडे कोणीच शाहीर नाही का, कोणी कलावंत नाही का? एक म्हण होती तेव्हा, महारा घरी गाणं, बामना घरी लिहणं आणि कुंड्या घरी दाणं. आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने महाराजच्या घरी शिक्षण आलं, गाणंही आलं आणि गाणंही आलं. आणि म्हणून किरोबा घेगडे उठले, निरक्षर शाहीर. बाबासाहेब, तुम्ही गोलमेज परिषदेला गेला, तुम्ही तिकडे काय बोलत माहितीये? म्हणजे मी कवनातून सांगतो, इथले अरे महाराज पोर विद्यालय हुशार, विद्यालय हुशार. अरे महाराज पोर विद्यालय हुशार, विद्यालय हुशार, विद्यालय हुशार. किरोबा घेगडे बाबासाहेबांसमोर बोलत आहे 1930 ला. अरे महाराज पोर विद्यालय हुशार, विद्यालय हुशार. अरे महाराज पोर विद्यालय हुशार, विद्यालय हुशार. गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी, गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी. त्याच्या संग गटमेट बोलत या भारी, त्याच्या संग गटमेट बोलत या भारी. सुटाबुटामध्ये आपण आलो नसतो. 160 वर्षाहून जास्त परंपरा असलेल्या विद्यापीठात एक महाराजा पोरगा विद्यापीठामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट झाला नसता. आणि जो जो उच्चवर्णीय उच्च शिक्षित बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करेल, त्याचा सर्वांना सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगतो. गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी, बाबासाहेबांनी सांगितले स्वच्छ राहा, स्वच्छ खा, मटण आणा तर धुवून खा. स्वच्छ राहा, स्वच्छ खा. कारण काय होतं, बाबासाहेबांना खूप चांगल्या लोकांची संगत लहानपणापासून लागली होती. कबीराचा छान दुआ आहे की जननी ऐसा पुत्र जने जिसकी सब जन करे आस. जननी म्हणजे माता, माय, नॉट मॉम अँड नॉट डॅड, माय. सगळं विश्व एकत्र. कबीर म्हणतात की जननी ऐसा पुत्र जने जिसकी सब जन करे आस, और भले ही बिचारी मुलगी जने महीने के 150. और कोंबडीने किती पिलांना जन्म घालू द्यावा, खाटकाच्या घरी जातं नाही तर बळ फिरून मरतं फुडूक होतं. अशा पिलाला जन्म दिला पाहिजे, त्यातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. अशा पिलाला जन्म दिला पाहिजे, त्यातून बाबासाहेब जन्माला आले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये जसे जसे आम्ही जागतिकरणाकडे चाललेलो आहोत, जिजाबाई आणि भीमाबाई आम्ही पोटातच मारून टाकायला. त्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. कारण कार्निवल हे तरुणांशी संवाद आहे आणि तरुणांनी हे डोक्यात घेणं खूप गरजेचं आहे. जर जिजाबाई जन्माला आले नाही तर छत्रपती शिवाजी कसे जन्माला येतील, भीमाबाई जन्माला आल्या नाही तर बाबासाहेब कसे जन्माला येतील. त्यामुळे मातेचा आदर करणं गरजेचं आहे. कारण ही भूमी, त्या भूमीला आम्ही मातृभूमी म्हणतो. म्हणून जननी ऐसा पुत्र जने जिसकी सब जन करे आस, और भले ही बिचारी मुलगी जने महीने के 150. आम्ही कुछ लेना देना नाही उससे. माता जगली पाहिजे, आई बहीण जगली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या विचाराने आणि बाबासाहेबांच्या पेहरावाने प्रभावित होऊन किरोबा घेगडे म्हणतात, अहो इंग्लिश साहेबांनी घालून जार, विद्या घालून जार, आणि महाराजचा पोर विद्यालय हुशार. बाबासाहेब हयात असतानाच
हा जो आंबेडकरी जलसा आहे ना, हा संपुष्टात आला 1945. त्याचं कारणही असंच होतं की दादासाहेब गायकवाडांनी त्यांच्या आंबेडकरी जलसे नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रस्तावनेतच. त्याचं कारण असं होतं की अनेक लोक हळदी कुंकानं घाशीन सोन्याचं पानदान, हळदी कुंकानं घाशीन, हळदी कुंकानं घाशीन, सोन्याचं पानदान, हळदी कुंकानं घाशीन, हळदी. माझ्या भीमाचा प्रसाद खोबरं, वाटी, रेवड्या, फुटाणे, कोंबडे, बकरे नाही, विचाराचा प्रसाद. माझ्या भीमाचा प्रसाद, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गतीनं वाटीनं नागबाई, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गतीनं वाटीनं नागबाई. भीम करता भीम गळ्यातलं सोनं, आहो भीम करता भीम गळ्यातलं सोनं, भीम गळ्यातलं सोनं, भीम गळ्यातलं सोनं. संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करतात लोक. इतकं सोपं थोडी. संविधानाला ती बाई तिच्या नजरेतून पाहते बाबासाहेबांचं संविधान काय. असं सोन्याला लागे ऊन, असं सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदर बाई, असं सोन्याला लागे ऊन. ही तुमची आमची जबाबदारी आहे आता. ही तुमची आमची जबाबदारी आहे. आणि अशा संघटनांमधूनच कुठेतरी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे वैचारिकदृष्ट्या. असं सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदर बाई, असं सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदर बाई. आणि भीम भीम करता भीम भीम करता भीम नागेलीचं पान, भीम पिंपळाचं पान, भीम पिंपळाचं पान. असा कचेरी कोर्टात, असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मान बाई, 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 असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मान बाई. चळवळीत दिशाही आहे, चळवळी राहिले नाही. आणि चळवळ तेव्हा निर्माण होते की जेव्हा समाजामध्ये समस्या असतात. आज असंख्य समस्या समाजात आहेत. म्हणजे आपल्यावरती अनेक, म्हणजे आम्ही मस्तानी तर नाचली, पण काशीबाई बी नाचवली आम्ही तुम्हाला. आणि ज्या वेळेला मला संजय वंसालींनी बोलवलं, चंदन जी आपके साथ में काम करना है, बोला ठीक आहे. आम्ही 1-2-3 वर्ष काम करतो, पण त्यांचं काही म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते सापडत नव्हतं. मग हे आमच्या पैठणी मॅडम जशा स्मार्ट बनवून तिथे निवेदन करत होत्या, तशी दीपिका पादुकोण अशी बसलेली, दुसरी एक हिरोईन ती बसलेली, रणवीर सिंग बसलेली. आणि मला संजय लीला बंसाळीने विचारलं की ये दीपिका आपको कैसी दिखती है. मला अच्छी दिखती है, तर तिच्यापेक्षा माझी बायको स्मार्ट आहे. आणि म्हणजे अच्छी तो दिखती है लेकिन उसमें कुछ लिखो. म्हणजे ठीक आहे. मग तिथल्या तिथे कवर लिहिलं आणि ते लॉक झालं. त्यांनी जगभर प्रसिद्धी मिळाली मला. नभतून आली अप्सरा, हे
तोडमोड करायची नाही. मी मराठीचा उपासक आहे. तुम्हाला हिंदीत काय करायचंय पुढे करा. नजर जो तेरी लागे मैं दीवानी हो गई, मैं दीवानी हाँ दीवानी मस्तानी हो गई. जय भीम.